हाय हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपल्या गावाची खंडोबाची यात्रा सुरू आहे आणि आज चंपाषष्ठी आहे. तर जत्रा तर किती जोरात आहे तुम्हाला तर आता कळलं असेल. आणि उद्या काय तर उद्या का परवा कुस्त्या आहे वाटतं बहुतेक. आई शांत बसलेली आहे, निवांत चहा पिऊन बसलेली आहे. इकडे बघा मस्तपैकी दुधाचा चहा उकळतोय आणि ह्याच्यामध्ये काय मला माहिती नाही कारण ती बंद आहे. पुरण आणि ह्या पोळ्या चालू आहेत. ह्याच्यात भात आहे का? ह्या पोळ्या. आता आम्ही कुठे जाणार आहे? आज कुठे जाणार आहे? भोसले. आमचा छोटा छोटा भोसले आम्ही यात्रेत फिरायला जाणार आहे का नाही? मस्त पैकी आता धमाका आहे, ऑर्केस्ट्रा आहे. आम्ही भाच्याला घेऊन आता मस्त संध्याकाळी ऑर्केस्ट्रा बघायला जाणार आहे. डान्स करणार, डान्स. हा डान्स करायचा. लय रागेट आहे पोरग, लय रागेट आहे एकदम. एक्सप्रेशन असं असते हो का, बघा कसा बघतोय मामाकडे असा. आई आपलं मस्त पैकी डोळ्यात काजळ लावले आणि टिकला असा लावला. हित एक हित एक हित एक असा टिकला लावले हो का. बघा बसले इकडे बघ, इकडे बघ, बघ बघा बघा किती माझ्या भाचे तर किती ॲटिट्यूड आहे बघा. बघा 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 कसा करतोय मामाला आहे का. अजिबात अजिबात का नाही, अजिबात येत नाही माझ्याकडे आता मामाकडे. कशाचा राग आलाय काय माहित, कशाचा राग आलाय. हा पाळण्यात बसलो ना म्हणून. हो तुम्ही बसवलंच नाही अजून पाळण्यात मला. काल कुरकुरेच पाकिट दिलं, सारखा घ्यायचा टाकायचा, घ्यायचा टाकायचा असं करते. चला आज जाऊया पिपाणी आणू. पिपाणी आणायची का पिपाणी? हो लय कष्ट घ्यायला लागते याला हसवायला. आता बघा आता गुदू 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 हसला 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 गुदू 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 गुदगुले केले की हसते. दक्ष तक्ष तक्षशिला तक्ष म्हणले काय लगे बघते. माहित आहे की ह्याच नाव आहे म्हणून. बघा डान्स बघायला येणार का? डान्स बघायला जत्रात ऑर्केस्ट्रा धमाका डान्स आहेत. रात्री रात्री वाघ्या मुरळी होती माहित आहे का तुला? पण मी काल दिसत नाही. मी काल पालखीवर आल्यामुळे का नाही रात्री गेलोच नाही. उशीर झाला, रात्रीचे 1 वाजल्या. अरे कांसा आवाजाला मोडीला म्हणा. वाघ्या मुरळ्या बघत होती का पहिली? या मित्रांनो जेवण करायला आज चंपाषष्ठी असल्यानं मस्तपैकी सकाळीच बघितलं तुम्ही पोळ्या केलेल्या आहेत. आणि पोळ्यासोबत दूध नाही उलट झालं, दुधासोबत पोळ्या खाणार आहे. दूध पोळी आणि अजून आमटी आणि भात. या मित्रांनो दूध आणि पोळी खायला बघा. दुधावर बघा कसं तरंग तयार होते नाही का. साई तरगायला लागली मस्तपैकी. गरमागरम पोळ्या. किती पुरण भरलं याच्यामध्ये, जडच्या जड लागा लागली बघा. वजनदार पोळ्या केल्यात बहिणीनं आणि आमटी भात. चला कांबळेताई मस्तपैकी आता दुधामध्ये तूप वतत आहेत. डबा सांडून म्हणजे झालं. बस 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 बस. किती तूप आहे रे बाबा मस्तपैकी. या तुम्ही पण जेवायला मस्तपैकी पोळी दूध भात आणि आमटी. तर मित्रांनो मस्तपैकी आता पोट भरून जेवण झालेलं आहे. पुरण भरलेल्या मस्तपैकी खाऊन जे आहे मला आता अशी गुंगी यायला लागली, गुंगी झोप लागली. जेवण केलं आणि कपडे बदलले कारण आमच्या बारक्या बहिणीचे सासरे जे आहेत ते येणार आहेत खंडोबाला नारळ फोडण्यासाठी. म्हणून म्हटलं कपडे घालून आता गावात चक्कर मारायची, दर्शन घेऊन यायचं अजून एकदा आणि अजून संध्याकाळी कार्यक्रम बघायला जायचं. तर मित्रांनो बघा मामा आलेले आहेत. आता मामांना घेऊन मी जातो मंदिरात. बघा आमच्या पाहुण्याचे बुलेट बा. याच्यात किती वजन असेल? साधारण 300-400 तर असेल. 350 किलोची. जत्राचं काय काय येतं ते बघा. वाजवा वाजवा वाजवा. बांगडी वारे वेगळी बजाव. बसले ए बसले काय घेतो? बसले बघायला लागलाय कसं. एक फुगा घेतला की झाली असट. ए बसले हो पडा पडा. घुसू का जायला? घुसू का? धम करू का फुगा तुझा?
तर बुलेट तर काय मला हल्ली नाही, कारण 300-350 किलोची बुलेट आहे. पण एकदम एकदम भारी वाटते असं बुलेटचा जे आवाज आहे ना, बुडबुड बुडबुड बुडबुड. मामा तर गेला आता गावाला, थांबा म्हणलं होतं कार्यक्रम बघायला, पण त्यांची भरपूर कामं असतात. असो, आता घरच्यांची तयारी चालू आहे. संध्याकाळी बहुतेक जाणार आहेत ही सगळी, त्यामुळं आपलं तयारी चालू आहे. कोणचा कपडे घालायचा, कोणचा ड्रेस घालायचा. असो, बघू आता संध्याकाळचं काय नियोजन आहे, कार्यक्रम जत्रेत जायचं, काय काय करायचं बघू आता. आमच्या मुंबईची बहीण आहे ना, ही मुंबईची, ही मॅक्सीवाली एवढी सुंदर बहिणीला काय आमच्या काकूने काय केलं माहित आहे का, आल्यापासून लिखलो काय स्वयंपाकात तुंबले माझ्या बहिणीला. काय असलं टेन्शन राहत नाही काय. ये गाणी 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 चालू असते नसं दिवसभर. नको नको चला मग जत्रा जायचं आता. हिला जत्रात घेऊन जाणार आहे. कालच्या पासून म्हणलं रात्री पण जाणार होतो, पण हे कुठं हरवून गेले गर्दीत, सापडलीच नाही. एकदा हसून दाखव ना, कसं हसायचं बघा. आम्ही बहीण भाऊ कसं दिसतोय बघा, सेम टू सेम दिसतो बरं, दिसतो ना. चला हाय करा यांना. खंडोबाचं दर्शन घ्यायला जायला बघा, ह्यांची तयारी बघा, गडबड बघा कांबळीची कशी मेकअप लावा लागली. चला तर मित्रांनो, मस्तपैकी आता जेवण केलेलं आहे आणि आज कोल्हापूर धमाका ऑर्केस्ट्रा कार्यक्रम बाजारामध्ये सुरू झालेलाच आहे. रात्रीच्या 8 वाजलेले आहेत. मस्तपैकी आज फुल कार्यक्रम एन्जॉय करणार आहे. तुम्हाला पण मी छोट्या छोट्या क्लिप्स दाखवतो.